पुरहर वरदायिनी मनोहर त्रिशंका कमला करे जन्मला दाता सहस्रवदनी बुधन्य पुरजन गाता जय देवी महालक्ष्मी माते वसी राखे तुले सुखी जय देवी। नमस्कार मंडळी, कसेच सर्वजण मजेत ना? तर यावर्षी लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम आम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट केलेला आहे त्याचाच शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। तुम्ही सुरुवातीलाच पाहिलं असेल की लक्ष्मीपूजनाची सर्व तयारी आमची झालेली आहे आणि त्याच्यानंतर छानपैकी आरती आम्ही म्हटली, नैवेद्य दाखवला देवीला आणि मग त्याच्यानंतर माझ्या घरातल्या लक्ष्मीचीच म्हणजे माझ्या मुलीची पूजा केलेली आहे। मी गेल्या वर्षी व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की माझ्या मुलीचा जो जन्म आहे तो लक्ष्मीपूजनचा असल्याकारणाने तिथीनुसार आम्ही तिला ओवाळतो, तिची पूजा करतो आणि त्याच्यानंतर 23 ऑक्टोबर ही तिची बर्थ डेट आहे। त्या दिवशी आम्ही तिचा वाढदिवस जो आहे ते सेलिब्रेट करत असतो। त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासमोर नंतर घेऊन येणारच आहे। तर आम्ही सर्वांनी तिला छानपैकी ओवाळलं, गोड खायला घातलं आणि त्याच्यानंतर मग ठरवलं की खाली जाऊयात फटाके वाजवायला। पण तुम्हालाही सर्वांना माहिती असेलच की खूप पाऊस पडत होता त्या दिवशी, विजासुद्धा खूप चमकत होत्या आणि म्हणून मग कशा आता फटाके वाजवणार, कारण फटाके जोपर्यंत वाजवत नाही तोपर्यंत आपली दिवाळी पूर्ण झाली असं आपल्याला वाटत नाही। आणि म्हणून मग आम्ही चौघही जण खाली जाऊयात फटाके वाजवायला असं ठरवलं आणि तोपर्यंत थोडंसं पावसाचं प्रमाणसुद्धा कमी झालेलं होतं आणि म्हणून मग आम्ही खाली गेलो फटाके वाजवायला। मिस्टर आणि मुलं फटाके वाजवत होते, कारण जेव्हा मुलं फटाके वाजवतात तेव्हा मोठ्यांनी त्यांच्याबरोबर असणं फार गरजेचं आहे त्यांचे काळजी घेण्यासाठी। सर्वांना फटाके लावताना बघून मलाही इच्छा झाली की आपणही पाऊस लावावा आणि म्हणून मी सुद्धा पाऊस लावलेला आहे। तर खूप मजा केली आम्ही खाली जाऊन। तर अशा प्रकारे आम्ही लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम छानपैकी एन्जॉय केलेला आहे। तुम्हीसुद्धा केला असेल। चला तर मग थांबते आता इथे, भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसह।